नवलायकी कुठली? हो आई, तू माझ्या भावासारख्या विनाकारण आळ काय घेताय? असं भावासारखी आहे म्हणतात ना, दिन में भैया ना रात में सय्या, तोच सुरू आहे इथं. उगीच आमच्या पवित्र नात्याला कलंक लावण्याचा प्रयत्न करू नका. आणि आज तुमच्या डोळ्यावर जे श्रीमंतीची धुंडी चढली आहे ना, हा माज लवकरच उतारणार आहे. कारण तुमची सगळी प्रॉपर्टी ना त्या मुन्ना तिवारीकडे गहाण टाकली आहे. त्या गटात मीही सामील होतो. पण ताईनं वेळीच माझे डोळे उघडले. मी तिची माफी मागितली तर तिने मला आपल्या मिठीत घेतलं, तेही भाऊ या नात्यानं. पण जर का तुमच्या डोळ्यांना ते बघवत नसेल ना, तर हा तुमचा दृष्टीदोष आहे. आणि हो आज मी माझ्या बहिणीची शपथ घेऊन सांगतोय, जे तुमची गेलेली प्रॉपर्टी आहे ना, आता मीच तुम्हाला परत मिळवून आणून देणार. तेव्हाच या घरी येणार. येतोय मी. बोलून गेलाय. अगं तू तर माझ्या घराला लागलेली एक कीड आहेस ग, समजलं? जसं एखाद्या शेताला कीड लागते आणि संपूर्ण शेत कसा नष्ट होऊन जातात, त्याप्रमाणे माझ्या घराला लागलेली कीड आहेस कीड. मलाही अवदसा, अगं स्वतःच्या बाळाला खाल्लं, आता आम्हाला खायला वर निघाली. अवदसा मेली. देवा, निदान बहीण भावाच्या नात्याला तरी पवित्र करू नको. माझ्या स्वतःच्याच बाळाचा मृत्यूचा आळ लावला जातोय. जगात अशी कुठली माता असेल? 9 महिने 9 दिवस मोठ्या बाळाला वाढवलं, त्याला जन्म दिला आणि जन्म दिलाच मारून टाकलं. नाही देवा, नाही. अरे का म्हणून हे पाप माझ्यावरच लावलं जातंय? नियतीने डाव पाडलाय, तर दूध द्यायचा तरी कुणाला? अगं यात नियतीचा काय दोष? खरं तर ही महामाया हडण ही दोषी आहे का? अगं जेव्हापासून तिचे पाय या घरामध्ये लागले ना पुरी, अगं तेव्हापासून या घरातलं सुख चैन सगळं हिरावलं गेलं पुरी. अगं तू या घराचा आधारस्तंभ आहेस, तू तिच्या बोलण्याकडे लक्ष देऊ नकोस. अगं भुंकणाऱ्या कुत्र्याला जर आपण दगड मारत राहिलं तर मार्गक्रमण करायचं तरी कसं? एक भुंकणारी कुत्री समजून दुर्लक्ष करतोय तिच्याकडे. झालं बोलून? झालं का बोलून? अरे एक उत्तर द्या, काय लाशाला माहिती नाही तुला? अरे माझ्या विरोधात स्वतःच्या सुनाला भडकवतात. अरे अरे कधी मरशील रे तू? अरे सटवे, काय बघतोस काय? असं घुमला जाती माझ्याकडे. चला बरं. काय म्हणलास? भुंकणारी कुत्री? मी कुत्री आहे? अरे हे भुंकणारी कुत्री एक दिवस चावा घेईल ना, तरी 14 इंजेक्शन घेतलंस तरी वाचणार नाही, समजलं? काय बघतोस का असं? आता खूप सण केलं मी तुला, आता अजिबात या घरामध्ये सहन करणार नाही. चल मुकाट्याने निघ आता या घरात. हो, हे घर काय तुझ्या बापाचं आहे? माझं आहे, माझं. आठवते तुला? एका विटा भट्टीवर काम करणारी बाई तू या घरामध्ये आणला आणि महालाची राणी बनवली, आणि तू मात्र आपली औकात विसरली. काय औकात? अच्छा, म्हणजे आता तू माझ्या औकातीवर उतरलास? ठीक आहे, आता तू माझ्या औकात काढलास ना, आता एक क्षण सुद्धा या घरामध्ये थांबायचं नाही. मी म्हणते मी जाणार नाही म्हणजे नाही. असं तू जाणार नाही? मग एक काम करते ना, आत्ताच्या आत्ता तुला आतमध्ये नेते, दोन घेते आणि चढवते तुला फासावर. तुझा जीव गेला तर तुझ्या सुनेला मी किती छळलं, तिला कितीही मारलं, तिची प्रेत यात्रा या घराच्या बाहेर काढलं, तरी कुणीही आड येणार? बघू ना, हे बघ, तू माझ्या सुनेला काही करणार नाही. असं तुला वाटतं ना मी तुझ्या सुनेला काही करू नये? तर एक काम कर ना, आत्ताच्या आत्ता या घराच्या बाहेर पड, एखादा रेल्वे स्टेशन गाठ आणि तिथं जाऊन जीव दे. बघू ना, माझी सून म्हणजे माझा जीव आहे. अगं तिच्या जीवासाठी मी वाटेल ते करीन, पण माझ्या सुनेवर मी अत्याचार नाही होऊ देणार. तुला वाटते ना मी घर सोडून जावं? हो ठीक आहे. अगं धडाडत येणाऱ्या त्या रेल्वे खाली जाऊन मी जीव देईन,
पण परत त्या घरामध्ये पाय सुद्धा ठेवणार नाही. चालेल चालेल तेच इच्छा आहे. माझी एक शेवटची इच्छा आहे. मी जेव्हा मरे ना तेव्हा तू माझी ओळख सुद्धा दाखवायची नाही. अजिबात दाखवणार नाही तो अजिबात नगर पालिकेनं माझं प्रेत दफन करावं हीच माझी इच्छा आहे. चालेल पुन्हा काय इच्छा मराला जातच आहे ना, हा. जाता जाता तुझ्या कपाळाचं कुंकू माझ्या अंगाला स्पर्श करायचा नाही. काय रे काय वाटतं तुला हा? आणि अरे हो विसरलीच. काय तुझी शेवटची इच्छा काय आहे? मी माझ्या कपाळावरील कुंकू पुसावं. ठीक आहे की परमेश्वरा, नवऱ्याचा आदर करणं, सन्मान करणं, त्याच्या शब्दाचं पालन करणं हे बायकोचं कर्तव्यच आहे. तर माझ्या पती परमेश्वरा, आता तुम्ही मरायला जातच आहात, तर एक काम करते, आता तुमची इच्छा पूर्ण करते. ठीक आहे, मी माझ्या कपाळावरील कुंकू पुसते. पुसला मी तुझ्या नावाचं कुंकू. चला निघा म्हणते, कारण तू गेल्याच्या नंतर हे घर मला गंगाजलनी धुवून स्वच्छ करायचं आहे. कारण तू होत असणार खूप घाण झाली होती माझ्या घरात. लवकर निघायचं. काय? निघा, परमेश्वरा. परमेश्वरा, अरे परमेश्वरा का छळतायस रे असा? अरे असा छळण्यापेक्षा एकदाचा मरण तरी का देत नाहीस तू? पोरानो, अरे पोरानो मला माफ करा. अरे आज हे घर सोडून जात आहे रे मी. प्रसाद प्राजक्ता, तुम्हाला न सांगता हे घर सोडून जात आहे. अरे हे घर सोडूनच नाही तर हे जग सोडून जात आहे रे पोरानो. अरे मला दुःख दे पण माझ्या पोरांना भर भरून सुख दे रे. माझ्या पोरांना भर भरून सुख दे. जखमी हा पाखरू मुकला गयास सोडूनिया नाती सारी सुरू झाला बनवास आसवांची भेटता थर आसवांची भेटता थर आसवांची भेटता थर ah